नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त परिवार या चॅनलमध्ये माझ्या सर्व स्वामी भक्तांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, आता दिवाळी जवळ आलेली आहे आणि वसुबारससुद्धा आलेली आहे 9 तारखेला. तर वसुबारस आपल्या दिवाळीचा पहिला दिवा वसुबारसपासून चालू होतो. कोणी कोणी एकादशीपासून करतं, पण वसुबारस हा आपल्या हिंदू धर्मात दिवाळीची सुरुवात वसुबारसपासून होते आणि पहिला दिवा जो आहे तो आपण वसुबारसपासून चालू करतो. तर बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला खूप महत्त्व दिलेले आहे. गाईमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो. तर आपल्याला वसुबारस दिवशी गाईच्या पिल्लाची आणि गाईची दोघांची पूजा करायची असते. नुसती गाईची पूजा करायची नाही. तर बघा, आपल्याकडे आपल्या देवघरामध्ये प्रत्येकाच्या देवघरामध्ये ही अशी छोटीशी गाय आणि वासरू असलं पाहिजे. नसेल तर वसुबारसपर्यंत घेऊन येऊ शकता तुम्ही. तर आपल्या घरामध्ये गाय वासरू अवश्य असावं देवघरामध्ये. आणि कोणाकडे बघा मोठं संगमरवरीसुद्धा असतं. माझ्याकडे छोटीशी पितळीची गाय वासरू आहे. ती मी आपल्याला अक्कलकोटवरनं घेऊन आलेली आहे. त्याला आता खूप वर्ष झालेली आहेत. माझ्याकडे पण नव्हती. तर बघा, आपल्याला वसुबारसची पूजा जी आहे ती साधी सिंपल अगदी पूजा आहे. त्याच्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही. फक्त पूजा ही करणं गरजेचं आहे आणि आपल्याला आपल्या देवघरातल्या गाईची तर पूजा करायचीच आहे. त्याचबरोबर आपल्याला आपल्या गोट्यात जवळपास कुठे गोटा असेल तर गाई वासराची तिथेसुद्धा जाऊन पूजा करायची आहे. तर आता मी तुम्हाला सांगते घरी कशी पूजा करायची. तर घरी काही नाही, आपल्या गाईला स्वच्छ पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा, हळदी कुंकू लावून गाईची वासराची पूजा करायची. तर वसुबारस दिवशी गाई वासराची पूजा का करतात ह्याची कहाणीसुद्धा मी सांगते. आणि आपल्या मुलाबाळांसाठी लेकराबाळांसाठी वसुबारसची पूजा व्रत खूप महत्त्वाचं आहे. म्हणून प्रत्येक स्त्रियांनी वसुबारस हे व्रत करावे. आणि त्या दिवशी नैवेद्य काय दाखवायचा असतो किंवा गाईला कुठला नैवेद्य दाखवायचा ह्याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देत आहे. तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा. तर बघा, वसुबारस हा सण आपण का साजरा करतो किंवा का साजरा करावा. या दिवसाला गौवस्त द्वादशी असेही म्हणतात. समुद्र मंथनातून 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यातून नंदा नावाच्या धेनूला उद्देशित ठेवून हा सण साजरा केला जातो. अनेक जन्मांच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी व गायीच्या शरीरावर जेवढे केस आहेत तेवढे वर्ष स्वर्गात वास व्हावा या कामना पूर्तीसाठी ही पूजा केली जाते. या दिवसांपासून अंगणामध्ये रांगोळी काढण्यासाठी दिवाळीच्या सणाची सुरुवात केली जाते. अंगणामध्ये रांगोळी, दिवे लावले जातात. या दिवशी संध्याकाळी गाई आणि वासरू ह्याची पूजा केली जाते. गाईच्या पायावर पाणी टाकावे, गाईला हळद कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलाची माळ घालावी. वासराचीही अशा रीतीनेच पूजा करावी. निरंजनाने ओवाळावे, गाईच्या अंगाला स्पर्श करावा, वासराला गोडाचा नैवेद्य दाखवावा. नंतर गाईला प्रदक्षिणा घालावी. जवळपास गाय उपलब्ध नसल्यास घरी पाटावर रांगोळीने किंवा तांदळाने गाय वासराचे चित्र रेखाटावे. रांगोळीने काढलं तरी चालेल, पाटावरती किंवा तांदळाने काढलं तरी चालेल. नसेल तर आपल्याकडे पितळेची गाय असेल देवघरामध्ये तर तिची पूजा अशा पद्धतीने करावी. तर या दिवसाचे काही नियम आहेत. स्त्रियांनी या दिवशी दिवसभर उपवास करतात. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. या दिवशी दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत. या दिवशी तव्यावर बनवलेले पदार्थ देखील खात नाहीत. आपल्याला दूध देऊन आपले पोषण करणाऱ्या या प्राण्याप्रती कृतज्ञता म्हणून हा दिवस साजरा केला जातो. आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून स्त्रिया ही पूजा करतात. तर बघा, वसुबारस दिवशी आपण नैवेद्य कशाचा बनवावा किंवा नैवेद्य काय द्यावा गाईला. तर गोट्यातील गाय वासरांना थोडासा गूळ आणि पिवळी डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ आणि बाजरीची भाकरी आणि गवारीची भाजी, त्याच्यावरती थोडासा भात असा नैवेद्य तयार करावा आणि गाईला चारावा आणि पिल्लाला सुद्धा तो थोडासा नैवेद्य चारावा आणि डाळ आणि गूळ हा नैवेद्य दाखवावा गाईला आणि वासराला गोडाचा. बघा, बऱ्याच जणांकडे पुरणपोळीचा सुद्धा नैवेद्य केला जातो वसुबारस दिवशी, पण प्रत्येक भागांची पद्धत ही वेगळी वेगळी असते.
तर आमच्या इकडे बाजरीची भाकरी, गवारीची भाजी, भात असा नैवेद्य बनवला जातो आणि हरभऱ्याची डाळ आणि गुळ असं गाईला चारलं जातं आणि पिल्ल्याला सुद्धा. तर बघा वसुबारस का साजरी केली जाते, पूर्वी काय घडलं होतं म्हणून वसुबारस साजरी केली गेली होती. तर गहू आणि मूग का खात नाहीत हे थोडीशी कहाणी आहे, मी ती कहाणीसुद्धा सांगते. तर बघा वसुबारस दिवशी घडलेली कहाणी आहे. तर एक आटपाट नगर होते, तिथं एक कुटुंब होतं आणि त्या कुटुंबामध्ये एक म्हातारी होती आणि त्या म्हातारीला मुलं बाळं नातवंड, गाई म्हशी गुरं ढोरं भरपूर होती आणि तिच्याकडं अशा गायी होत्या. त्या गायींची पिल्लांची नावं होतं गव्हा आणि मुगा. गव्या मुग्या अशी नावं होती त्या पिल्लांची. तर सकाळी सकाळी एके दिवशी म्हातारी लवकर उठली आणि शेतात जायला निघाली. गायी सोडल्या, जनावरे सोडून ती शेतात जाताना निघाली आणि सुनेला म्हणाली की संध्याकाळी गव्या मुग्या उकडून त्याची भाजी कर, गव्या मुग्या उकडून त्याची भाजी कर अशी म्हणाली. सुनेला काहीच कळलं नाही. सून हो म्हणाली आणि ती शेतात निघून गेल्यानंतर सुनेने गव्हा मूग म्हणजे ती वासरं होती, त्या वासरांना सोडलं, तिचे तुकडे केले आणि ती शिजवून त्याची भाजी केली. संध्याकाळी गायी हंबरडा फोडत फोडत पिल्लांना शोधत घरी आल्या. त्यानंतर संध्याकाळ झाली आणि म्हातारी जेवायला बसली. तर सुनेने जेवायला वाढलं तर लाल भडक भाजी दिसली. म्हातारीने विचारले हे काय आहे. तर सुनेने सांगितले की सासूबाई तुम्हीच मला सकाळी जाताना सांगितलं होतं की गव्या मुग्यांना उकडून त्याची भाजी कर, तर मी पिल्लांची भाजी केलेली आहे. तर म्हातारीला खूप टेन्शन आलं. तिने पटकन उठली, देवाकडे गेली. गाई तर हंबरडा फोडतच होत्या. देवाकडे गेली, देवांना खूप सारी माफी मागितली. देवांना म्हणाली माझ्या सुनेकडून खूप चूक झालेली आहे आणि तिच्या अपराध पोटी घाला आणि गव्या मुग्याला माझ्या जिवंत करा, नाही तर मी उद्या सकाळपर्यंत माझा प्राण त्याग करेन. जशी जशी संध्याकाळ व्हायला लागली तशी तशी गायी खूप मोठ्या मोठ्याने ओरडू लागल्या. देवांना सुद्धा वाटलं की अरे काय करावं. मग देवांनी त्यांची पिल्लं जी आहेत ती जिवंत केली आणि ती पिल्लं टनाटना उड्या मारून गायीकडे धावत गेली आणि गायीचं दूध प्यायला त्यांनी चालू केलं. तर खूप सारा सासूला बी आनंद झाला, सुनेलाही आनंद झाला. तर अशी होती ही पाठीमागं खूप वर्षांपूर्वी घडलेली कहाणी वसुबारस दिवशी. तर आपल्या इथे शेतकरीसुद्धा बघा गायींना अजिबात मारत नाहीत. वासरांना गायींना खूप प्रेमाने वाढवतात, खूप प्रेमाने त्यांना सांभाळतात, त्यांचा सांभाळ करतात. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये एकतरी गाय असते, त्याची छोटी छोटी पिल्लं असतात. तर असं असतं म्हणून खूप वर्षापूर्वी हे घडलेलं आहे. त्याच्यामुळे गायींना मारणं खूप मोठा गुन्हा आहे. आपण सहजसुद्धा गायीला मारायचं नाही, खूप मोठं पाप लागतं. तर गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देवतांचा वास आहे, त्याच्यामुळे आपण गायी तितकीच ह्यानी पूजा करतो तिच्या वासराची सुद्धा. आणि वसुबारस दिवशी तर तिच्या वासरासहित तिच्या पिल्लांची पूजा करायची, तिची पूजा करायची. म्हणूनच आपल्या लेकराबाळांना चांगलं आयुष्य, चांगलं दीर्घ आयुष्य लाभावे म्हणून प्रार्थना करायची वसुबारस दिवशी पूजा करून. तर अशी होती ती कहाणी वसुबारस दिवशी घडलेली. आणि गाई वासरांना नैवेद्य काय दाखवायचं आहे ते तुम्ही सांगितलेलं आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींनो हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि खरंच मनापासून जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. आशा करते आवडला असेल तर एक लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी भक्त परिवार या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया आपण पुढच्या अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.